श्री स्वामी समर्थ. मीन राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जुलै महिना मीन राशीच्या व्यक्तींसाठी कोणत्या नवीन संधी आणि बदलांची चाहूल देणार आहे? करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल की खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल? प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक वातावरणात आनंद टिकून राहील का? आरोग्य, शिक्षण आणि भविष्याच्या योजनांमध्ये ग्रहांची साथ कितपत लाभदायक ठरेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीला जुलै महिना कसा जाणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जुलै हा महिना मीन राशीच्या व्यक्तींसाठी आशादायक आणि प्रगतीचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी कमी होतील आणि कामांना अपेक्षित गती मिळू लागेल. करिअर, आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, पण त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. संयम, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांच्या बळावर अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ घेता येईल. घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेतल्यास हा महिना भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना प्रगतीचा आणि संधींचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि कौतुक मिळेल. तुमच्या मेहनतीची दखल घेत नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. काही जणांना पदोन्नती, पगारवाढ किंवा चांगल्या नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना अनुकूल प्रस्ताव मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि व्यवसाय विस्ताराचे योग तयार होतील. नवीन उत्पादन, सेवा किंवा ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ चांगला राहील. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता आणि विश्वास ठेवणे आवश्यक राहील. कार्यालयातील सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवल्यास कामे अधिक वेगाने पूर्ण होतील. सरकारी कामे किंवा परवानग्यांमध्ये अडकलेली प्रकरणे पुढे सरकतील. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल आणि त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. परदेशाशी संबंधित कामांमध्येही अनुकूल परिणाम मिळू शकतात. महिन्याच्या शेवटी एखादा मोठा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत आणि आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. घरासाठी किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी काही महत्त्वाचे खर्च होतील, पण ते भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. बचतीवर भर दिल्यास आर्थिक सुरक्षितता वाढेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. मात्र जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. प्रत्येक आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कर्ज फेडण्यासाठी योग्य संधी मिळेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या उत्तरार्धात अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मित्र किंवा नातेवाईकांना पैसे देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक नियोजन योग्य ठेवल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. खर्च आणि बचत यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि सहकार्य वाढेल. काही जुने गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भविष्यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय दोघे मिळून घेऊ शकता. कुटुंबात शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसंग घडण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद आणि समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. छोट्या मतभेदांवर शांतपणे तोडगा काढल्यास घरातील वातावरण अधिक सुखद राहील. कुटुंबासोबत सहल किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन होऊ शकते. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचेही योग आहेत. महिन्याच्या शेवटी संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी जुलै महिना अनुकूल राहील. प्रिय व्यक्तीसोबत भावनिक जवळीक वाढेल. नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची संमती मिळू शकते. विवाहाचा विचार करणाऱ्यांसाठीही अनुकूल काळ राहील. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि संवादात प्रामाणिकपणा ठेवा. अनावश्यक संशय किंवा राग टाळा. एकमेकांसोबत वेळ घालवल्याने नात्यातील गोडवा वाढेल. महिन्याच्या मध्यावर किरकोळ मतभेद संभवतात, पण ते संवादातून सहज दूर होतील. प्रिय व्यक्तीसोबत संस्मरणीय क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. प्रेमात संयम आणि विश्वास कायम ठेवल्यास नाते अधिक मजबूत बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नियमित अभ्यास आणि वेळेचे नियोजन यामुळे अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना
चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांनाही अनुकूल घडामोडी दिसतील. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळा. नवीन कौशल्य शिकण्यावर भर द्या. आत्मविश्वास आणि सातत्यामुळे परीक्षांमध्ये चांगली कामगिरी होईल. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची शैक्षणिक बातमी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला राहील. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीला प्राधान्य द्या. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यावर भर द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी वेळेवर जेवण करा. बाहेरील अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आरोग्य तपासणी फायदेशीर ठरेल. तणाव कमी करण्यासाठी आवडत्या छंदांना वेळ द्या. प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घ्या. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचारांमुळे संपूर्ण महिना ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि शांत मनाने निर्णय घ्या. एकूण मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगती, समाधान आणि नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबाचा चांगला पाठिंबा लाभेल. प्रेम संबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण महिना सकारात्मक आणि उत्साहपूर्ण राहील. संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर हा महिना भविष्यातील यशाचा भक्कम पाया घालणारा ठरू शकतो. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना सकारात्मक घडामोडी, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात अपेक्षित सुधारणा दिसून येतील, तर कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंद व समजूतदारपणा कायम राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण महिना उत्साहपूर्ण जाईल. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा महिना अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ देणारा ठरू शकतो. धन्यवाद.